त्याला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर। वडगावच्या वैष्णवी सतीश माळेसकर या मुलीचं राज्याच्या क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झाले। कोरोना काळामध्ये वडगावच्या विशाल लॉन्समध्ये नाईक सर आणि बोराडे सर यांनी वैष्णवीवरती पैलू घडवले आणि ती आज महाराष्ट्राच्या टीमसाठी खेळते। वैष्णवीचं ही सिलेक्शन मावळ तालुक्यांसाठी अभिमानाची बाब आहे। त्याचबरोबर तिला घडवणाऱ्या शिक्षकांसाठी, तिच्या आईवडिलांसाठी आणि तिच्या मित्रमंडळांसाठी वैष्णवीचं हे सिलेक्शन निश्चितच कौतुकास्पद आहे। आपण मावळच्या मातीमध्ये यापूर्वी कबड्डी, क्रिकेट, खो खो, वेटलिफ्टिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कित्येक मुलं राज्य पातळीवरती गेलेली पाहिली। मात्र मावळ तालुक्यात प्रथमतःच वैष्णवी माळेसकर ही मुलगी राज्याच्या टीममध्ये खेळते। खरं तर कोरोना हा देशामध्ये जेव्हा आला तेव्हा देशभर हाहाकार माजला होता। कोरोनाच्या काळामध्ये कित्येकांनी आपले जीव गमावले, कित्येकांनी हॉस्पिटल पाहिलं, कित्येकांनी रेमडेसिवीर, ऑक्सिजन अशा वेगवेगळ्या सॅनिटायझर असे कित्येक शब्द आपल्या आले। कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आणि लॉकडाऊनमुळे कित्येक जण दोन वर्षे घरात बसून राहिले। मात्र वैष्णवी माळेसकर, नाईक सर, बोराडे सर, तिचे वडील या सगळ्या मंडळींनी विशाल लॉन्समध्ये क्रिकेटची प्रॅक्टिस घेतली आणि वैष्णवी क्रिकेटमधनं महाराष्ट्राच्या टीममध्येच खेळते। केवळ वैष्णवीच नाही तर वैष्णवीबरोबर खेळणारे अनेक जण आहेत ज्यांनी विशाल लॉन्समध्ये प्रॅक्टिस केली। पुढे हेच बोराडे सर, नाईक सर या सगळ्यांनी सुभाष गरुड आणि इतर सगळ्यांच्या मदतीनं जेनियस क्रिकेट अकॅडमी सुरू केली, जी तळेगाव दाभाडे येथे खेळते। आज वैष्णवी जेनियसची प्रतिनिधी म्हणून राज्याच्या टीममध्ये खेळते। जीनियस क्रिकेट अकॅडमीकडनं वैष्णवी खेळताना आणि मी कोच म्हणून ज्ञानेश्वर बोराडे, आम्हाला तिचा एवढा अभिमान आहे की वैष्णवी माळेसकरचा एवढा अभिमान आहे की आत्ता ती महाराष्ट्रामध्ये आता अंडर 19ला सिलेक्ट झाली, पण तिचं त्या अभिमानाने वय कमी आहे, पण ती पुढे फ्युचरमध्ये इंडियासुद्धा खेळून जाईल याचा आम्हाला विश्वास वाटतो। आणि वैष्णवी माळेसकर म्हटलं तर आता कोविडमध्ये प्रॅक्टिस तिची कोविडमध्ये चालू केली। आम्ही आता सगळ्या हर्षवर्धन आसन, वैष्णवी आसन, साई आसन कोविडमध्ये ज्यावेळेस मुलं सगळी घरामध्ये होती, पॅरेंट्स घरात होते, त्यावेळेस आम्ही विशाल लॉन्सला आतमध्ये प्रॅक्टिस करायचो आणि त्या कोविडचा तिला इतका फायदा आला की कोविडमध्ये सगळी प्रॅक्टिस आहे ना दिवसभर त्या विशाल लॉन्सला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यातून तयार झालेली वैष्णवी आहे। तर त्याच्यात आता तिच्या घरचे असतील, तिच्या आई असन, वडील असतील, त्या सर्वांनी सपोर्ट केला। वडिलांनी आता 4 वर्ष जवळजवळ तिला पूर्ण म्हणजे तिच्याबरोबर झोकून दिलं, म्हणजे कामधंदा सोडून तिला पूर्ण प्रॅक्टिसमध्ये तिला नेणं आणणं किंवा तिच्याबरोबर राहणं या सर्व गोष्टी केल्या आणि त्यातून आता आपण जे वैष्णवीचं हे महाराष्ट्रासाठी सिलेक्शन झालं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मावळ तालुक्यातील मला वाटतं पहिलीच मुलगी आहे जी महाराष्ट्रासाठी आता खेळणार आहे। वैष्णवीबद्दल बोलणं फार महत्त्वाचं आहे कारण की ती आमच्या गावचीच आहे, आमच्या नात्यातूनच आहे। तिच्याकडं बघून तिचे वडील 4 वर्ष तिची प्रॅक्टिस घेऊन तिच्याकडं आज बघून आज आमच्या गावातून एक मुलगी महाराष्ट्रासाठी खेळत आहे। तिचं बघून बाकीचे मुली खेळतील आणि बाकीच्यांनाही चांगलं प्रोत्साहन भेटून सुवास। मी जीनियस क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळतो। आम्ही वैष्णवी दिदीचा आयडल घेतला क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळायला येते। माझी बॅच 6:30 ते 8:30ची आहे। आल्यानंतर मी पहिलं वॉर्मअप करते, मग त्याच्यानंतर सर मला कोन, टायर्स आणि शॅडोज मारायला सांगतात। ते झाल्यानंतर मग सर मला बॉल फीड करतात। बॉल फीड करून झाल्यानंतर सर कधीकधी नेट्समध्ये बॉलिंग करायला सांगतात किंवा बॅटिंग। ते सगळं करून मग कूलडाऊन करून मग मी घरी जाते। हे पुणे शहरापासून तसं म्हटलं तर एक 20-25 किलोमीटर लांब असलेलं शहर आहे। या शहरामध्ये अशा ज्या सुविधा ज्या गरजेच्या आहेत मुलांना, कारण आपण पाहतोय की आता भारत देशामध्ये ऑलिम्पिकची काय आपली अवस्था आहे, त्यामुळं स्पोर्टला प्राधान्य देण्यासाठी ही जी काही मंडळी सुहासभाऊ गरुड असतील किंवा कोचेस असतील यांनी जी काही सुरुवात केली ही पालकांसाठी खरं तर एक पर्वणीच म्हणावं लागेल। कारण डॉक्टर मेघा प्रकाश जाधवर आणि माझा मुलगा इथे 8 वर्षाचा आहे, अथर्व प्रकाश जाधवर, तो येतो आहे। आम्ही पुण्यातून येतो आहे ॲक्च्युली। सरांनी एक मोठा प्लॅटफॉर्म इथे तयार केलेला आहे आणि त्यांचे कोचेस पण खूप व्यवस्थित छान म्हणजे टू द पॉईंट छान शिकवतात, त्याच्यामुळे आम्ही इथे येतो आहे। मी शुभ्रा अरुणकर, माझा मुलगा 8.5 वर्षाचा इथे आहे। तो गेले 3-3.5 वर्ष क्रिकेट ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्या पुढच्या भविष्यासाठी एक काहीतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि
गरुड सरांनी इतका चांगला प्लॅटफॉर्म इथे तयार केला आहे, बोराडे सरांची इथे चांगली ओळख झाली, त्यांच्या विश्वासाने आम्ही इकडे मुलं घातलेली आणि आम्ही येतोय देहू रोडवरून इथे. एवढे इझी राहिल्या मगाशी कसं शिकवलंय मी. चल चल. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.